नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. पाहताच तुम्हाला लक्षात आले असेल की ह्या ठिकाणी काय बनवलेलं आहे. सध्या गणपती गौऱ्याची दिवस चालू असल्यामुळं आपण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवतो. असा तर हा जुनाच पदार्थ आहे, पण करण्याची पद्धत खूप मस्त आहे आणि अगदी परफेक्ट आहे, सर्वांनाच आवडणारी आहे. अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये पटकन कसं बनवता येईल हे आपल्याला पाहायचे. पूर्वी तर बुंदीचे लाडू बनवायचे, पण आता बुंदीच्या लाडूपेक्षा सुद्धा हा पदार्थ अगदी भन्नाट आणि सर्वांनाच आवडायला लागला आहे. अगदी नवीन पद्धतीचा आहे, त्यामुळे करायलाही सोपं आहे. तुम्हाला पाहताच लक्षात असेल की अगदी गोल गरगरीत आपली ही बुंदी बनवून तयार झालेली आहे. तर ती कसं बनवायचं परफेक्ट मेजरमेंट सहित चला तर पाहूया. ह्या ठिकाणी एक मेजरमेंटचा मी कप घेतलेला आहे, रिकामा कप घेतलाय, त्यामध्ये बेसन पीठ घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी फक्त मी 1 कप इतकं बेसन घेतलंय. तुम्ही कुठल्याही जर मापाने घेतला तर परफेक्ट मेजरमेंट घ्या. अगदी भरून आपल्याला जास्त दाबून घ्यायचं नाही, फक्त आपण अलगद हाताने हे भरलेलं आहे. तुम्हाला जर 2 कप किंवा 3 कप ह्यापेक्षा जास्त जर बनवायचं असेल तर कुठल्याही मेजरमेंट घ्या, पण परफेक्ट घ्या. 1 कप ह्या ठिकाणी आपण बेसन घेतलेलं आहे. बेसन पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. मी अगोदर सुद्धा चाळून ठेवलेलं आहे, पण जेव्हा आपण कुठलाही पदार्थ बेसनाचा बनवतो त्यावेळेस थोडंसं चाळून घेतलं की ती छान फुगतो आणि हलका होतो तयार. त्यासाठी आपल्याला थोडंसं ह्या ठिकाणी मोठी चाळणी ठेवलेली आहे, कारण अगोदर सुद्धा हे सुईच्या चाळणीनं चाळलेलं बेसन पीठ आहे. त्यामुळे फक्त आपल्याला चाळून घ्यायचं आहे, तो खुल्ला करून घ्यायचा आहे. जे काही मध्ये गुठळ्या असतात, गाठी असतात, त्या फुटल्या जातील. त्यामुळे असं चाळून घेतलेलं आहे. पटकन चाळून झालेलं आहे, कारण मोठ्या साईजची चाळणी असल्यामुळं लवकर चाळून झालेलं आहे. आता पूर्ण पीठ चाळून घेतलं की आता ह्यासाठी आपल्याला पाणी किती लागणार आहे ते पाहायचं आहे. अगदी परफेक्ट पाणी आणि पिठाचं प्रमाण व्यवस्थित झालं तरच हा पदार्थ परफेक्ट होतो, नाहीतर बिघडण्याची शक्यता असते. थोडकाच फरक असतो, पण खूप लवकर पदार्थ हा बिघडतो. ह्या ठिकाणी 1 कप इतकं पाणी घेतलेलं, पण 1 कप आपल्याला पाणी लागणार नाही, कारण पिठावर सुद्धा अवलंबून असते. जेव्हा आपली डाळीचं पीठ आपण जुनं किंवा नवीन असतं त्यासाठी पाणीही कमी जास्त लागू शकतं. त्यामुळे ह्या ठिकाणी आपल्याला बघत बघत पाणी टाकायचं आहे. थोडंसं पाणी मी टाकून घेतलेलं आहे, आणखीन अर्धा पाणी आपण टाकलेलं आहे. अर्धा कप इतकंच ह्या ठिकाणी मला पाणी लागलेलं आहे. तुम्हाला किती लागेल हे सांगता येणार नाही, त्यामुळे पाणी हे अंदाज घ्या तुम्ही. आणि नंतर आपल्याला टाकत ह्याप्रमाणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करतेस एकाच डायरेक्शनने आपल्याला पीठ एकदम हलकं तयार करून घ्यायचं आहे, ज्यामध्ये गुठळ्या वगैरे काही राहणार नाहीत. अगदी ह्या पद्धतीने आपण त्याला हलकं तयार करून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, तुम्हाला लक्षात येत असेल की पीठ किती हलका आणि किती पातळ कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. अगदी असा थेंब पडला पाहिजे इतकं आपण हे पाण्यात पीठ मिक्स केलेलं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही. जास्त जर पातळ झालं तर तार धरू शकते आणि आपली जी बुंदी आहे ती गोल येणार नाही. आता पीठ तर व्यवस्थित भिजवून झालेलं आहे. पिठाचं प्रमाण आपल्याला कळलं असेल की आपण पाणी किती घातलेलं आहे आणि पीठ किती घेतलं होतं. आता हे पीठ आपल्याला साईडला एक 10 मिनिटाकरता ठेवायचं आहे, जे की भिजलं जाईल छान. ह्या ठिकाणी अर्ध्यापेक्षा जास्त पाणी आपण घेतलेलं आहे. आता ह्या ठिकाणी यासाठी एक पॅन ठेवलेला आहे. त्या पॅनमध्ये ज्या कपाने आपण बेसन मेजून घेतलेलं होतं त्याच कपाने आपण साखर घेतलेली आहे. तुम्हाला जर गोड थोडंसं कमी लागत असेल तर थोडंसं कमी टाकलं तरी चालते, पण इतकी साखर तर लागणारच आहे, कारण पूर्ण आपल्याला बुंदीमध्ये साखर पूर्ण भिजली जाईल. ह्या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी घेतलेली आहे. आपण जसं जामूनसाठी पाक बनवतो त्याच पद्धतीचा पाक बनवायचा. जास्तीचा आपल्याला कडक चाचणी घ्यायची नाही, फक्त चिकट आणि साखर विरघळून पाक अगदी छान असा तयार करून घ्यायचा आहे की जो लिक्विड टाईप राहील आणि पातळ राहील. जास्त घट्टसर चाचणी होणार नाही, त्या पद्धतीचा पाक ठेवायचा आहे. साखर आता विरघळत आहे, पाहू शकता. ह्या ठिकाणी आपण फक्त थोडंसं पाणी टाकलेलं आहे. ह्या ठिकाणी साखरेसाठी आपण फक्त 5 ते 6 चमचे इतकं पाणी टाकलेलं आहे. पाणी जास्तीचं टाकलेलं नाही, कारण साखर भिजण्या इतकंच पाणी टाकलेलं आहे. साखर भिजली आणि आपला पाक तयार झाला की आपला गॅस बंद करायचा. जास्त शिजवून आपला घट्ट करायचा नाही. जसा की जामूनसाठी पाक करतो त्याच पद्धतीचा पाक ह्या ठिकाणी केलेला आहे. तर पाक तयार झाला की आपण ह्या ठिकाणी गॅस बंद करून हा पाक साईडला ठेवणार आहोत. पाक आता व्यवस्थित तयार झालेला आहे, तुम्हाला दाखवते. ह्या ठिकाणी चिकट हाताला लागत असेल, एक तारी पाक झाला की ह्या ठिकाणी आपला गॅस बंद करायचा आहे. कडक आपल्याला चाचणी बनवायची नाही. अगदी चिकट जरी बोटाला लागलं तर ह्या ठिकाणी आपला गॅस बंद करायचा आहे. आता पाक व्यवस्थित तयार झालेला आहे. पाक झाले की आपण साईडला ठेवणार आहोत. आता पूर्ण आता गॅस बंद केल्यामुळे बुडबुडे थांबलेले आहेत आणि एकसारखा आपला पाक तयार झालेला आहे. आता ह्या ठिकाणी आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि तेल टाकून घ्यायचंय. जेव्हा आपण ही बुंदी तळतो त्यावेळेस थोडंसं खोल आकाराचीच कढई घेतलं म्हणजे आपल्या तळण्यासाठी अगदी व्यवस्थित तळले जातात बुंदी. पीठ अगदी छान भिजलेलं आहे. अगदी सॉफ्ट आपलं हे पीठ, हलकं पीठ तयार झालेलं आहे. जसं आपल्याला पीठ हवं आहे तसं पीठ परफेक्ट झालेलं आहे. या ठिकाणी आता तेल छान कडकडीत गरम झालं की ह्या ठिकाणी एक झारा घेतलेला आहे. तुमच्याकडे असा झारा नसेल तर तुम्ही खिसणीनं सुद्धा गाळू शकता. अगदी माझ्याकडे असा असल्यामुळे मी असाच झारा घेतलेला, किंवा ह्यापेक्षा लहान असेल तरी चालतो.
तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे। एका पळीच्या सहाय्याने आपण आता 1 ते 2 पळी इतकं आपण या ठिकाणी पीठ असं टाकून घ्यायचं आहे। पीठ अगदी वरतून टाकायचं आहे आणि बिलकुल खालच्या झाऱ्याला हलवायचं नाही। कढईमध्ये तेलामध्ये जितकं भरतील तोपर्यंत आपल्याला झारा हलवायचा नाही। एकदा तेलामध्ये पूर्ण बुंदी भरली की आपण ह्या ठिकाणी बंद करणार आहोत टाकायचं। वरतून आपल्याला असं पीठ टाकत राहायचं आहे, जे की कढईमध्ये आणखीन जागा शिल्लक आहे आपल्याला पाहताच लक्षात येत आहे। जेव्हा पूर्ण कढई गच्च भरते बुंदीने तेव्हा आपण झारा बाहेर काढून घेणार आहोत। अगदी मस्त मोत्यासारखी आपली बुंदी पडत आहे। एकसारख्या आकारामध्ये पूर्ण बुंदी पडून झालेली आहेत। आता बिलकुल जागा राहिलेली नाही कढईमध्ये, त्यामुळे आता आपण झारा बाहेर काढून घेणार आहोत। आता पीठ टाकायचं आपल्याला बंद करायचंय। ह्या ठिकाणी आपण गॅस मीडियम ठेवलेला आहे। बुंदी जेव्हा तळतो तेव्हा आपल्याला अगदी कुरकुरीत कडक तळायची नाही, फक्त नरम आपल्याला बुंदी तळून घ्यायचंय, जे की आतपर्यंत पाक जो आहे तो जायला पाहिजे। त्यामुळे आपण या ठिकाणी नरमच आपण बुंदी तळून घेणार आहोत। गॅस मीडियम ठेवून तळून घ्यायचंय, गॅस फुल करायचा नाही। जर गॅस फुल करून तळून घेतलं तर अगदी कुरकुरीत बुंदी तयार होते। गॅस मीडियम ठेवून आपण तळून घेतलेला एकसारख्या रंगामध्ये आपल्याला ही बुंदी तळून घ्यायचंय। ह्या ठिकाणी आता तळलेले जेव्हा आपण बुंदी टाकतो तेव्हा लगेच झारा फिरवायचा नाही। 1-2 मिनिटाकरता असंच आपल्याला तळू द्यायचं, नंतर आपण झारा घातलेला आहे। झारा जर लगेच घातला तर एकमेकांना चिटकू शकतात, त्यामुळे पूर्ण तळलं कीच आपण झारामध्ये घातलेला आहे। आता व्यवस्थित तळलेले आहेत। आता आपण ही बुंदी जी आहे ती बाहेर काढून घेणार आहोत। आता पाहू शकता एकाच रंगामध्ये एकसारख्या मस्त तळलेल्या आहेत। या ठिकाणी परफेक्ट बुंदी तळलेली आहे। पाहताच तुम्हाला लक्षात येत असेल अगदी गोल मोत्यासारख्या एकाच रंगामध्ये व्यवस्थित तळून झाल्यात। ह्याच पद्धतीने आपल्या सर्व बुंदी आता तळून घ्यायचंय। अगदी फटाफट बनवून तयार होतात। गणपती गौराईसाठी आपण लाडू बनवतोच, पण लाडूपेक्षा सुद्धा भन्नाट पदार्थ आहे। अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपण नेहमी जरी बनवलं तर आपला कंटाळा येणार नाही आणि सर्वांनाच आवडणारा आहे। एक दिवस तुम्ही गणपतीमध्ये नक्की हा पदार्थ ट्राय करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल। मुलांना सुद्धा आवडेल, मुलांनाच काय सर्वजण आवडीने खातील। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। अगदी मोत्यासारखी बुंदी बनवून तयार होतात। नेहमी तर आपण लाडू खातोच, पण त्यापेक्षाही वेगळा आहे। ह्या ठिकाणी दुसऱ्या वेळेस जेव्हा आपण बुंदी गाळतो त्यावेळेस आपला झारा पूर्ण साफ करून घ्यायचा आहे। बिलकुल पीठ ठेवायचं नाही, जर पीठ ठेवलं तर आकार हा वेगळा येऊ शकतो। त्यामुळे आपल्याला पूर्ण असं साफ करून घ्यायचं, नंतरच आपण ही बुंदी दुसऱ्या स्टेपची गाळणार आहोत। प्रत्येक वेळेस आपल्याला जेव्हा बुंदी गाळतो त्यावेळेस आपल्याला प्रत्येक वेळेस असा झारा स्वच्छ करून घ्यायचा आहे। जर तुम्हाला स्वच्छ एखादा ओला रुमाल ठेवला तरी चालतो। त्याच पद्धतीने आपल्या दुसऱ्या बुंद्या सुद्धा अगदी गोल गरगरीत पडत आहेत, पाहू शकता। दरवेळेस आपल्याला आता झारा स्वच्छ करून असं टाकला की आपली बुंदी एकसारख्या आकारामध्ये पूर्ण बुंदी तयार होते। बिलकुल आकारामध्ये फरक पडत नाही किंवा छोट्या मोठ्या वाकड्या तिकड्या बिलकुल आकारात बनत नाहीत। एकसारख्या आकाराच्या बुंदी बनवून तयार होतात। ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे। जर झारा साफ केला नाही तर खूप वाकड्या तिकड्या येऊ शकतात किंवा लांब असे कसेही वाकडे तिकडे आकारामध्ये बुंदी ही पडते। त्यामुळे झारा हा स्वच्छ करून घ्यायचा। आता दुसऱ्या स्टेपची सुद्धा आपली बुंदी तळून झालेली आहे। पूर्ण बुंदी आपण फटाफट तळून घेतलेल्या आहेत। आता ह्या ठिकाणी बुंदी तळून झाली की पुढची आपल्या स्टेप आता काय व्हायचे काय करायचे, आता फटाफट आपण सर्व बुंदी तळून घेतलेली आहे। पूर्ण आता एका ताटामध्ये काढून घेणार आहे। ह्या ठिकाणी पूर्ण ताटामध्ये आपण जी बुंदी केलेली आहे तळून घेतली ती पूर्ण काढून घेतलेली, अगदी गोल पूर्ण एकाच आकारामध्ये आपली बुंदी बनवून तयार झालेली आहे। आता जो पाक आपण बनवलेला आहे त्या पाकामध्ये आता आपल्याला ही बुंदी टाकून द्यायचे। अगदी परफेक्ट पाक आणि बुंदी आपली बनवून तयार झालेली आहे। पाक सुद्धा आपला थंड झालेला आहे, आपला थंडच पाक हवा आहे। आपण जी बुंदी घेतलेली आहे ह्या ठिकाणी थोडीशी वेलची टाकून घेतलेली आहे, अख्खी वेलची टाकलेली आहे। तुमच्या जर वेलची पावडर असेल तर टाकलं तरी चालते, माझ्याकडे नसल्यामुळे मी अख्खीच टाकलेली आहे। खाताना दाणेदार सुद्धा खूप छान लागते। आता ह्या ठिकाणी बुंदी सर्व आता आपण पाकामध्ये टाकून देणार आहोत। बुंदी व्यवस्थित बनवून झालेली आहे। 10 मिनिट आपण पाकामध्ये असंच ठेवलं होतं। पूर्ण पाकामध्ये बुंदी मुरजलेली आहे आणि रसरशीत पाकेदार आपली ही बुंदी बनवून तयार झालेली आहे। तुम्हाला ही बुंदी रशिली कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, किंवा तुम्हाला आणखी कुठली रेसिपी असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।